नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती ज्यामध्ये लिपिक, शिपाई, हमाल, फराश हे जे पद आहेत, तर या पदाची नेमकी परीक्षा कधी होऊ शकते, त्याचसोबत जे काही शेवटचे दिवस बाकी आहेत, या शेवटच्या दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा मित्रांनो, की आपण विचार जर केला की एकंदरीत किती 4 लाख अर्ज इथं सादर झाले। लिपिक पदासाठी सुद्धा जवळपास 2 लाख अर्ज आले आणि शिपाई पदासाठी इतर पदासाठी सुद्धा काय 2 लाख व्यक्तींनी काय अर्ज सादर केलेले आहेत। बघा, त्या दृष्टिकोनातून आपण जे स्क्रीनिंग टेस्ट आहे किंवा ज्या काही पहिल्या चाचण्या आहेत, या चाचण्या पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपलं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवायचं आहे। बघा, त्या स्वरूपात महत्त्वाची माहिती म्हणजे की शिपाई, हमाल जे काही फराश पद आहे, या पदाची काय टेस्ट सिरीज आपली त्रिशा फाउंडेशन ऍप वर सुरू झालेली आहे। संपूर्ण पेपर तुम्हाला याच्यामध्ये 10 पेपर असतील, जे 10 पेपर तुम्हाला काय विश्लेषणासहित ऍप मध्ये उपलब्ध असतील, जे तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स करून सोडू शकता। बघा, काय डाउनलोड करून झेरॉक्स करून सोडू शकता। फी मात्र अत्यंत नाममात्र, फक्त काय 99 रुपयामध्ये। एकंदरीत विचार केला आपण, एक चहा 10 रुपयाचा आहे, परंतु असे तुम्ही 10 दिवस चहा नाही पिला, ही टेस्ट जरी सोडवले तरी तुम्हाला काय तुमच्या या परीक्षेमध्ये याचा 100% फायदा होणार आहे। त्यामुळे इच्छुकांनी ही टेस्ट सिरीज जॉईन करा। काही अडचण असली 73 87 50 5802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा, सर्वात प्रथम आपण हे लक्षात घेऊ की जे दोन्ही पद आहेत, बघा जे काही आपण शिपाई पद आहे, शिपाई पद आणि जे काही लिपिक पद आहे, बघा कोणतं लिपिक पद आहे, या दोन्ही परीक्षेचा जर आपण विचार केला तर विचार करता दोन्ही मध्ये काय चांगल्या प्रकारे तुम्हाला काय स्क्रीनिंग टेस्ट पहिल्या तुम्हाला चाचणी पास करायची, काय पेपर साठी तुम्हाला पहिला टप्पा पार पाडायचा आहे, ज्यामध्ये दोन्ही मध्ये जर विचार केला काही कॉमन असणारे विषय आहेत, जसे की मराठी आहे, बघा मराठी आहे, त्यानंतर जीकेचा भाग आहे, कोणता जो काही जीके जीएसचा जो भाग आहे, त्यानंतर तुम्हाला काय मॅथ रिजनिंग, बघा मॅथ रिजनिंग हे तुम्हाला काय कॉमन असणारे घटक आहे। इतर काय चालू घडामोडी असणारे, समजा की चालू घडामोडी हे तुमचा जीके मध्ये येऊन जाईल, तर हे थोडंसं फक्त काय वैशिष्ट्य म्हणजे चालू घडामोडी काय करायचं तुम्हाला नजीकच्या सुद्धा चालू घडामोडी करायच्या आहेत। बघा, हे कॉमन असणारे घटक, मग यासाठी योग्य महत्वाचं म्हणजे काय की शेवटच्या दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे। बघा, तर काय करण्यापूर्वी लक्षात ठेवायचंय की जो काही मराठी आहे, बघा मराठीमध्ये काय करायचंय, मराठीमध्ये तुम्हाला काय करायचंय टीसीएस, लक्षात घ्या टीसीएस चे काय करायचे पीवायक्यू चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचे। बघा, संपूर्ण पीवायक्यू पेपर तुम्हाला काय ही जी टेस्ट सिरीजचं जे फोल्डर आहे, या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला इथं मराठीचे पीवायक्यू प्राप्त होणार, इतर परीक्षाचे संपूर्ण इथं प्राप्त होतील, ज्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे इथं काय मराठी विषयानुसार प्रत्येक परीक्षा ज्या टीसीएसचे झाल्या त्या प्रत्येक परीक्षेमधील वैशिष्ट्य महत्वाचे, विशिष्ट महत्वाचा घटक मराठीचे प्रश्न तुम्हाला भेटतील। हे प्रश्न तुम्हाला फक्त काय चांगल्या प्रकारे वाचायचे, चांगल्या प्रकारे सराव करायचे, हे सुद्धा तुम्हाला काय याच्यासोबत मोफत मिळणार आहे। त्यानंतर मराठीसाठी अजून तुम्हाला काय जे काही रिव्हिजन नोट्स आहे, बघा काय इथं तुम्हाला मराठीचे काय नोट्स सुद्धा काय टेस्ट सिरीज सोबत प्राप्त होईल, नोट्स काय नोट्स सुद्धा इथं तुम्हाला प्राप्त होऊन जाईल। जीके जीएस मध्ये सुद्धा तुम्हाला टीसीएस आयबीपीएस चे काय करायचे पीवायक्यू चांगल्या प्रकारे सोडवायचे, ते सुद्धा तुम्हाला विषयनिहाय संपूर्ण या 99 रुपयाची जी काही टेस्ट आहे, 99 रुपयाची जी काही टेस्ट आहे, या 99 रुपयाच्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्राप्त असतील। त्यानंतर याच्यामध्ये नोट्स कोणते असतील, नोट्स मध्ये विचार केला आपण जसे की भूगोल आहे, बघा कोणते भूगोल, त्यानंतर राज्यघटना, बघा राज्यघटना, विज्ञान आहे, त्यानंतर इतिहास आहे, बघा काय इतिहास, आणि त्यानंतर चालू घडामोडी। बघा, चालू घडामोडीचे विषय आहेत म्हणजे संबंधित विषय, संबंधित विषयाच्या नोट सुद्धा तुम्हाला या 99 रुपयामध्ये इथं त्रिशा फाउंडेशन ऍप वर प्राप्त होणार आहे। संपूर्ण टीसीएसचे पेपर हे तुम्हाला संपूर्ण निःशुल्कपणे इथं विषयनिहाय प्राप्त होतील। त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे की जे लिपिकची तयारी करतात, लक्षात घ्या लिपिक म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी शिपायाचा फॉर्म भरलाय आणि लिपिकचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे, अशासाठी ही टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जीके जीएस मध्ये जे लिपिक पद आहे, या लिपिक पदासाठी 10 मार्क, लक्षात घ्या किती 10 क्वेश्चन जे असणार आहे, जे काही तुमचं संगणक ज्ञान आहे, बघा संगणक ज्ञान जो घटक आहे, या संगणक ज्ञानाची काय तुम्हाला काय इथं नोट्स प्राप्त होईल, काय जे काही संगणक आहे या संगणकची काय नोट सुद्धा प्राप्त होऊन जाईल, नोट सुद्धा काय इथं तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे, या 99 रुपयामध्येच काय ती तुम्हाला प्राप्त होणार आहे। हे एक टेस्ट सिरीजचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय चालू घडामोडी, त्यानंतर मॅथ रिजनिंगचे काय तुम्हाला पीवायक्यू इथं प्राप्त होतील, काय होतील या 99 रुपयामध्ये पीवायक्यू सुद्धा इथं प्राप्त होणार आहेत। अशा प्रकारची काय ही संपूर्ण आपली टेस्ट सिरीज आहे, बघा काय ही संपूर्ण टेस्ट सिरीज तुम्हाला 99 रुपयामध्ये इथं प्राप्त होऊन जाईल। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे की नेमकी परीक्षा कधी होईल, बघा की परीक्षा कधी होईल तुमची, बघा की नेमकी परीक्षा कधी होणार,
बघा परीक्षा कधी होऊ शकते, तर परीक्षा मित्रांनो जे काही फेब्रुवारीला नाही, लक्षात घ्या कोणता, फेब्रुवारीचा जो काही दुसरा आठवडा आहे बघा, फेब्रुवारीचा काय दुसऱ्या आठवड्या काय नंतर, दुसऱ्या आठवड्यानंतर काय तुमची जे काही उच्च न्यायालयाची भरती आहे या भरतीची परीक्षा होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवायचंय की जिल्हा परिषदची निवडणूक 5 तारखेला होईल, 7 तारखेपर्यंत प्रक्रिया चालेल. ही प्रक्रिया जशी पार पडली तशी तुमची काय ही परीक्षा होईल. म्हणजे सुरुवातीला एकंदरीत आपण फक्त विचार ठेवायचा की दुसऱ्या आठवड्यापर्यंत, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे 9-10 तारखेपर्यंत आपला चांगल्या प्रकारे अभ्यास तयार करून असणं आपण गरजेचं आहे. बघा मित्रांनो, त्यासाठी शेवटच्या दिवसामध्ये फक्त एवढं नियोजन करायचंय की तुम्हाला मराठी चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायचंय, प्रश्न सोडून पाहायचे, प्रश्नांचा सराव करायचा आहे. त्यानंतर दुसरं जीके जीएस मध्ये सुद्धा काय करायचंय, तुम्हाला झालेला भाग आहे त्या झालेल्या भागावर तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायचे आणि काय सराव प्रश्न सोडून बघायचे इथं. त्यानंतर जीके जीएस साठी एक तर तात्याचा ठोकळा, लक्षात घ्या कोणता, तात्याचा ठोकळा हे पुस्तक वाचा, किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही शालेय पुस्तक आहे, स्टेट बोर्डचा ठोकळा आहे, शालेय पुस्तकं, हे शालेय पुस्तकाचं काय एक वेळ चांगल्या प्रकारे वाचन करत चला. बघा अजून लिपिक मध्ये दुसरा एक राहिलेला विषय की लिपिक पदासाठी असणारा जो काही इंग्रजी आहे, बघा जो काही इंग्लिश आहे तर इंग्लिशची व्होकॅब्युलरी, व्होकॅबचा जो घटक आहे तर व्होकॅबची पीडीएफ नोट सुद्धा तुम्हाला या स्टेज सोबत इथं प्राप्त होणार आहे. त्यामुळे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यानंतर तुमची पेपर होऊ शकतात. त्यामुळे आतापासून नियमितपणे चांगल्या प्रकारे अभ्यास करा, नियमितपणे काळजी घ्या.